सरकार जिंकलं की आंदोलन। 21 दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना अखेर आंदोलन स्थळावरून हटवलं गेलं। पांढरे पडदे, फोन जॅमर आणि एक सिक्रेट प्लॅन। पोलिसांनी 30 सेकंदाचा हा प्लॅन आखला आणि त्याला कशा पद्धतीने राबवण्यात आलं। आधी दिल्लीचे पोलीस आयुक्त बदलले, कार्यकर्त्यांच्या रोजच्या दिनचर्येवर लक्ष ठेवण्यात आलं आणि नंतर जे घडलं ते पूर्ण देशानं आज पाहिलं। पण इतक्या मोठ्या आंदोलनाचं शेवट असंच व्हायला हवा होता का? सरकारला खरंच भीती वाटली होती की परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासनानं हा हस्तक्षेप केला? या संपूर्ण प्रकरणाचा A to Z घटनाक्रम काय आणि याची इनसाइड स्टोरी काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सोनम वांगचुक लडाखमध्ये शिक्षण आणि पर्यावरणासाठी आयुष्य घालवणारा सायंटिस्ट, अभियंता, रॅमन मॅग्सेस पुरस्कार विजेता असा माणूस दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसतो आणि देशभर चर्चा सुरू होते। यावेळी त्यांचं आंदोलन फक्त वैयक्तिक नव्हतं, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांना न्याय आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। हे उपोषण होतं। दिवस जात गेले उपोषणाला। 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस झाले। वांगचुक यांचं वजन कमी झालं। डॉक्टरांनी आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली। दिल्ली उच्च न्यायालयानंही प्रशासनाला त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास आणि आवश्यक असल्यास उपचार करण्याचे निर्देश दिले होते। आणि मग आज सकाळी पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले आणि अवघ्या काही सेकंदात सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून नेत रुग्णालयात दाखल केले। पण हे आज जे काही सेकंदात झालं असं दिसत असलं तरीही याची रणनीती कशी आखण्यात आली होती माहिती आहे तुम्हाला? तर सर्वात आधी दिल्लीचे पोलीस आयुक्त बदलले। केंद्रीय गृह मंत्रालयानं अचानक पाऊल उचलत दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांना पदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अनुराग कुमार यांची नियुक्ती केली। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं। आता एका रात्री अचानक पोलीस आयुक्त का बदलले जातात हा सवाल काहींनी उपस्थित करत हा या प्लॅनचा भाग असल्याची टीका केली। त्यानंतर कार्यभार स्वीकारल्यानंतर अनुराग कुमार यांनी सर्व विशेष पोलीस आयुक्तांची बैठक घेतली आणि वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व सदस्यांच्या रोजच्या दिनचर्येवर चर्चा करण्यात आली। पोलिसांना समजलं की सकाळी एक वेळ अशी असते जेव्हा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके काही मिनिटांसाठी जवळच्या स्वच्छतागृहात जातात। पोलिसांनी नेमक्या याच वेळेचा फायदा घेऊन वांगचुक यांना ताब्यात घेण्याचं ठरवलं आणि त्यानंतर एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला। शुक्रवारी रात्री 11 वाजता नवी दिल्ली जिल्ह्यातील सर्व स्टेशन हाऊस ऑफिसर्सना शनिवारी सकाळी एक सुरक्षा सराव करण्याचे आदेश दिले। सर्व HSOsना पहाटे 3 वाजेपर्यंत प्रत्येकी 10 पोलीस कर्मचाऱ्यांसह पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात पोहोचण्यास सांगितलं। आदेशानुसार सर्व पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले आणि नंतर त्यांना नवी दिल्ली जिल्ह्याचे DCP सचिन शर्मा यांनी मेन प्लॅन समजावून सांगितला। वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्याची ही मोहीम असल्याचं त्यांना सांगण्यात आलं। पण वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता ते म्हणजे अभिजित दिपके। अभिजित दिपके तिथे असेल तोपर्यंत वांगचुक यांना हात लावणं जरा अवघड आहे असं सर्वांना माहिती होतं। त्यामुळे दिपके तिथून बाजूला होण्याची वाट पाहायची असं प्लॅन होतं। ज्या प्रकारे त्याच्या दिनचर्येवर लक्ष ठेवण्यात आलेलं होतं त्यातून माहिती होती की दिपके सकाळी जवळच्या स्वच्छतागृहात जातात आणि आज पण तसंच झालं। दिपके स्वच्छतागृहात गेले आणि अवघ्या 30 सेकंदाच्या आत वांगचुक यांना तिथून हटवलं। यासाठी जंतर मंतर येथील केरळ हाऊस जवळ एक रुग्णवाहिका आधीच उभी करून ठेवण्यात आली होती। त्या पोलिसांना पूर्ण कल्पना होती की वांगचुक यांना आपण हात लावला तर मोठा गोंधळ तिथे होणार म्हणजे होणार। तो कसा हाताळायचा हे मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। यासाठी पोलिसांनी वांगचुक यांना हटवण्याच्या काही मिनिटात आधीच त्या परिसरात फोन जॅमर बसवला। मग जेव्हा सकाळी 6:30च्या सुमारास दिपके बाहेर गेले तेव्हा पोलीस तातडीनं स्टेजवर पोहोचले। त्यांनी तिथे पांढरा पडदा लावला आणि वांगचुक यांना बाजूला केलं। 2 मिनिटाच्या आत 4 ते 5 पोलिसांनी वांगचुक यांना उचललं आणि काही समजण्याच्या आधीच रुग्णवाहिकेतून सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलं। त्यानंतर पोलिसांनी इतर सर्व आंदोलकांनाही तिथून हटवण्यास सुरुवात केली। त्याचवेळी पोलिसांच्या एका पथकानं दिपके यांनाही रोखलं आणि त्यानंतर झटापट झाली। फार मोठा गोंधळ तिथे निर्माण झाला। आता या कारवाईनंतर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली। केंद्र सरकारनं वांगचुक यांच्याशी चर्चा करावी आणि प्रधान यांना पदावरून बडतर्फ करावं अशी मागणी विरोधकांनी केली। पुढे या कारवाईनंतर पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली। पोलिसांनी सांगितलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत होती।
अत्यावश्यक वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडी गडबड झाली, परंतु पोलिसांनी संयम बाळगला आणि सुरक्षितपणे ही सर्व प्रक्रिया पार पाडली असं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता यात सरकारचं म्हणणं आहे की त्यांची प्रकृती धोक्यात होती, डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला म्हणून त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवलं। पण आंदोलकांचं म्हणणं आहे की वांगचूक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं, त्यांची इच्छा विचारलीच नाही आणि हा लोकशाही दडपण्याचा प्रयत्न आहे। मग प्रश्न पडतो, सरकार असं का करेल? याची काही शक्य कारणं असू शकतात। पहिलं, जर उपोषणादरम्यान काही गंभीर आरोग्य बिघाड झाला असता तर त्याची संपूर्ण नैतिक आणि राजकीय जबाबदारी सरकारवर आली असती आणि सरकारला ते परवडणारं नव्हतं। दुसरं कारण, अशा आंदोलनाला वेळ गेला की मोठा जनसमर्थ मिळू शकतो। विद्यार्थी, सामाजिक संघटना, विरोधी पक्ष सर्वच एकत्र येऊ शकतात आणि आंदोलन आणखी चिघळू शकतं आणि सोमवारी मोर्चा काढण्यात येणार होता। त्याच पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं दुसरं कारण असू शकतं। तिसरं, दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन सुरू आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हे एक महत्त्वाचं कारण सरकारनं उपस्थित केलं असावं आणि त्यातून देखील असं पाऊल सरकार उचलू शकतं। हा प्रशासनाचा विचार असू शकतो, या काही शक्यता आहेत। पण टीकाकार काय म्हणतायत? त्यांचं म्हणणं आहे की जर आंदोलन शांततापूर्ण असेल तर सरकारनं संवाद साधायला हवा होता। उपोषणकर्त्याला हटवणं म्हणजे लोकशाही कमकुवत करणं आहे। आज अनेक विरोधी पक्षांनीही सरकारवर हाच आरोप केला। आता महत्त्वाचा सवाल, सरकार हरलं का? याचं उत्तर अजून स्पष्ट नाही, कारण सरकारनं आंदोलन स्थळ रिकामं केलं असेल, पण सोशल मीडियावर ही चर्चा आणखी मोठी झाली। अनेक नेते, कलाकार आणि नागरिक आता या विषयावर उघडपणे बोलतात। अनेकदा आंदोलन रस्त्यावरून हटवलं तरी ते जनमनातून संपत नाही। याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।